पॅरेग्राफ 139 206 पॅरेग्राफ 206D पेज नंबर 139 मध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सांगितलंय की आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे पहिली नक्की निश्चित करा आणि तो निर्णय झाल्यानंतर ज्याला आपण रेकग्निशन देता, मूळ राजकीय पक्ष म्हणून ज्याला आपण डिक्लेअर करता, त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानंतर डिस्क्वालिफिकेशनवरती निर्णय घ्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर, असं सुप्रीम कोर्टाने कधीच सांगितलं नाही. सुप्रीम कोर्टाने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला, म्हणून तो अयोग्य आहे. आपण परत निर्णय घ्या. मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हिपला रेकग्निशन द्यावं. त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे. मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला. तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर, आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं, तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्या अनुसार मी व्हिप अपॉइंट केला, रेकग्निशन दिलं आणि पुढची कारवाई केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.